महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्यातील 6 महसूल मंडळातील प्रमुख नद्या, गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रातील माती आणि जल रथयात्रा लातूरात आली असता रथयात्रेचं स्वागत करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र गौरवशाली महोत्सवाचे आयोजन 1 मे ते 4 मेच्या दरम्यान मुंबई येथे करण्यात आले। या निमित्तानं राज्यातील 6 महसूल मंडळातील प्रमुख नद्या, गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रातील माती आणि जलसंकलन करून ते कलशाच्या माध्यमातून मुंबई येथे पाठविण्यात येत आहे। ही माती आणि जलसंकलन रथयात्रा लातूरात आली असता भव्य स्वागत करून मांजरा नदी, गोदावरी नदी, सिद्धेश्वर मंदिराचे जल, सुतरशहावली दर्ग्याची माती आणि सिद्धेश्वर मंदिरातील माती कलशामध्ये टाकण्यात आली आहे आणि पुढे औसा येथील किल्ल्याकडे रथयात्रेला रवाना करण्यात आले। 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन दरवर्षी उत्साहात साजरा करतोय, परंतु उद्याच्या 1 मेला महाराष्ट्र स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आमचे नेते माननीय राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्र गौरवशाली महोत्सवाचं आयोजन जांभोरी मैदान मुंबई येथे दिनांक 1 मे ते 4 मे या 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 6 महसूल विभाग आहेत। या 6 महसूल विभागामध्ये असलेले गडकिल्ले, असलेल्या प्रमुख नद्या, असलेले प्रमुख तीर्थक्षेत्र या सगळ्यांच्या माती आणि जल कलश यात्रा 6 विभागातून निघालेली आहे। मराठवाड्याची यात्रा काल श्री क्षेत्र नामदेव नरसी नामदेव या ठिकाणाहून आपले सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब, माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरू झाली आणि ती आज आपल्या इथं पोहोचलेली आहे। आता इथून पुढे ती औसा, उमरगा, त्यानंतर नळदूरचा किल्ल्याची माती, धाराशिव, तुळजाभवानी माता, तुळजापूरला आणि पुढे धाराशिव, येरमाळा, येडेश्वरी, भूम, त्याचबरोबर वाशी फाटा आणि बीडला आणि बीडहून गेवराई आणि अंबड, जालना मार्गे औरंगाबादला उद्या संध्याकाळी पोहोचणार। जो हिंगोली पासून चालू झालेला आहे तो आता लातूरमध्ये आलेला आहे। लातूरमध्ये आम्ही गोदावरीचं, मांजराचं आणि सिद्धेश्वरचं पाणी आणलं होतं आणि त्याचप्रमाणे सिद्धेश्वर मंदिरातली माती आणि सुरक्षा दर्ग्यातली माती आम्ही हे सगळं करून आता त्यांच्याकडे पुढे ते जाण्यासाठी त्यांना मार्गस्थ करत आहोत आणि यापुढे ते औषधाला जाऊन औषधाच्या किल्ल्याची माती येतात आणि जे महाराष्ट्राला उचित आहे म्हणजे गरज आहे आज संदेशाची की एकोप्याची, तो एकोप्याचा संदेश या मार्गाने आम्ही देतो। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।